अहिल्यानगर शहरात वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गिळलेल्या सुमारे 1,20,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या आहेत. दिनांक 28 मार्च 2026 रोजी केडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बसलेल्या संतोष चंद्रसेन गायकवाड वय 68 यांना 2 अनोळखी इसमांनी गाठून भविष्य सांगण्याचा बहाणा केला. विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी 20 रुपयांच्या नोटेत गुंडाळून खिशात ठेवली असल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात ती अंगठी चोरून नेली. याच दिवशी सावेडी येथील अरुण सहादू निंबाळकर वय 74 यांनाही पुणे एसटी स्टँड येथे अशाच प्रकारे फसवण्यात आले. बसची वाट पाहत असताना आरोपींनी भविष्य सांगण्याच्या नावाखाली त्यांची अंगठी वंपास केली. दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 7 ग्रॅम व 5 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात BNS 2023 अंतर्गत कलम 318(4), 316(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाणये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. भविष्य सांगतो, समस्या दूर करतो अशा बहाण्यांनी फसवणूक करणारे भामटे सक्रिय आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहून अशा घटनांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन कोतवाली पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.